जय हरी शेतकरी मित्रांनो, जेवढ्या आतुरतेनं शेतकरी या कर्जमाफीच्या यादीची वाट पाहत होते का, त्याचप्रमाणे घडलेले. कारण राज्य सरकारनं आत्तापर्यंत जो कार्यक्रम केला, कर्जमाफी 30 जूनपर्यंत, त्याच्यानंतर पुन्हा 5 तारीख, पुन्हा 30 जुलै, जसा कार्यक्रम होता तसाच कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, खोदा पहाड आणि निकला चूहा अशी परिस्थिती या कर्जमाफीची झाली आहे. आज सहकार मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्हाला इन्कम टॅक्स विभागाची केंद्र सरकारकडून यादी आली नाही आणि बगर इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत का, त्याचीच फक्त आम्ही यादी जाहीर करलो. आता तुम्हाला सांगतो, त्यानं आज केली 553 आकडा असा त्यानं सांगितलं आहे. आता त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातले 58 शेतकरी, त्याच्यानंतर 16 शेतकरी हे नागपूरमधले, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातले 85, त्याच्यानंतर लातूरमधले 133, साताऱ्यातले 38 आणि त्याच्यानंतर ठाण्यातले 182, असं यांचं टोटल सांगितलं त्यानं 553. आता याचं टोटल किती होतं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण हे 553 काय होत नाही, त्यांनी सांगितलेल्या आकड्याप्रमाणे. आता त्याच्या जवळच्या कागदावर काय होते काय मला माहीत नाही, पण जसं कर्जमाफीचा कार्यक्रम सुरुवातीपासून लावलेला आहे का, तुम्ही हे लक्षात घ्या. आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस, याच्या अगोदरही मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की ही कर्जमाफी 2029 पर्यंत अशी चालत राहणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचं काम हे सरकारने स्पष्टपणे असं कर्जमाफी सरळ सरळ देणार नाही. असाच कार्यक्रम लाभत राहणार. प्रत्येक शेतकऱ्याला वाटणार आपलं पुढच्या यादीत नाव येईन, आपलं पुढच्या यादीत नाव येईन आणि अशाच याद्यात लागत राहते ना, असं मला वाटतं आहे. त्यामुळे ही आज कर्जमाफीची 553ची यादी म्हणते, त्याचं टोटल काय होते तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा त्यांनी हे सांगितलंय की ज्या वेळेस आता इन्कम टॅक्स विभागाची यादी येईल त्याच्यानंतर आम्ही याद्या प्रसिद्ध करू आणि मोठेपणानं पोर्टलचं सुद्धा उद्घाटन करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं या कर्जमाफीचा कार्यक्रम असाच चालणार आहे. मग आता मला सांगा, याच्यात फक्त हे जे त्यांनी सांगितलेत एवढेच शेतकरी जे असे आहेत का ते इन्कम टॅक्स भरणारे नाहीत, आणि ही फक्त DCC बँकेची यादी. मला सांगा, त्यांच्याकडे सरकारकडे कोणती यंत्रणा नाही की त्यांना सर्व क्लिअर अशा याद्या लवकरात लवकर होतील, त्याचा डाटा अपलोड होईल असेल का नाही. सर्वसाधारण माणसाचं काम फास्ट होतं आहे. आणि मग एवढं मोठं सरकार आहे, सरकार म्हणल्याच्या नंतर त्या सरकारचं काम कसं असलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येते. सगळी यंत्रणा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त कर्जमाफीचा कार्यक्रम असाच राबवायचा. याला भेटली त्याला भेटली, याला नाही भेटली त्याला नाही भेटली, असा कार्यक्रम होऊन जाणार. प्रत्येकाला वाटणार फक्त मीच पात्र नाही बाकीचे सगळे पात्र आहेत. असाच कार्यक्रम होईल असं मला वाटत आहे. आता याच्यावर तुमचं काय स्पष्ट मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.